बाबा सांगतात मी नाही जेवत ताईडे, मला भूकच नाही. ती मुलगी काय सांगते, ती मुलगी म्हणते बाबा जर तुम्ही जेवला नाही तर तुमची एकुलती एक ताईडी आज उपाशी राहील. अहो कितीही निर्णय हृदयाचा बाप असो त्या ठिकाणी ताटकन उठतो आणि त्या पाटावर जाऊन बसतो. एवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. आपण ज्या वेळेस मोठे होतो, ज्या वेळेस आपल्याला संकट येतं, छोटी ठेच जरी लागली, ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं, छोटी ठेच लागल्यावर आपण आई ग म्हणतो. आणि मोठं संकट आलं, मोठा पहाड जरी समोर दिसला किंवा मोठा ट्रक जर समोर आला तर आपण बाप रे म्हणतो. छोट्या संकटामध्ये आई साथ देत असते आणि मोठ्या संकटामध्ये बाप साथ देत असतो. दररोज जर सकाळी उठल्यावर पहाडाच्या मागे, डोंगराच्या मागे लपलेला सूर्य आपल्याला दिसतो, डोंगराच्या मागे लपलेला चंद्र आपल्याला दिसतो, पण मातीच्या आड गेलेले मायबाप आपल्याला जीवनात पुन्हा कधीच भेटत नाही. अरे जन्म दिलेले मायबाप जेवढा आपला सांभाळ करतात, जेवढा लाड करतात, जेवढं प्रेम देतं, हे सख्ख कोणीच करू शकत नाही. ज्याला आई नाही त्याला विचारा आई काय असते, ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप काय असतो. अरे छोटासा 10 वर्षाचा मुलगा जर अनाथ असला, आमच्या समोर तिथं मेहगावला अनाथ आश्रम आहे, छोटे एक तर बालवाडीचंच लेकरू आहे, मी त्याला दररोज पाहत असते. आमच्या संस्थेतल्या मुलांसोबत ते लेकरू जात असतो, सगळं गाव त्याला नवल करतं. 4च वर्षाचं लेकरू आहे पण अनाथ आहे. ज्याला आई नाही त्याला विचारा आई काय असते. अरे एखाद्या मुलाची जर आई एखाद्या बाळाला तिच्या घास भरवत असेल आणि हे जर लेकरू तिथं पाहत बस, त्याच्या डोळ्याला धारा लागतात का, त्याला आई नसते. मला सांगा महिला मंडळ, आपलं माहेर कुठपर्यंत असतं? जोपर्यंत आपले माहेरात माय बाप जिवंत आहे तोपर्यंतच आपलं माहेर असतं. इथं आजी खूप आहेत, आजींना विचारा आजी तुम्ही आता माहेरी जाता का? का नाही जात? तुम्ही विचारा त्यांना का नाही जात. ते सांगतात ताई आमचे मायबाप नाहीत. आता मुलीला माय बापाचं घर तोपर्यंत असतं, माहेर तोपर्यंत असतं जोपर्यंत तिचे माहेरात माय बाप आहेत. ज्या वेळेस माय बाप या जगातून गेले त्यावेळेस त्या मुलीचा हक्काचा उंबरठा संपून जातो, घराच्या जवळून जाते आणि लोकाला सांगते हे माझं घर आहे बरं, मी लहानपणापासून इथं राहिले, इथं माझं लग्न झालं. ती मुलगी सांगत असते अरे कितीही मोठा बंगला बांधा, करोडपती व्हा, पण ज्या दारामध्ये तुमचे मायबाप असले तरच त्या घराला शोभा आहे. मायबाप नसले तर ते घर नाही, ते स्मशान आहे. अरे म्हातारे मायबाप घराच्या पायरीला बसून राहू द्या, किती आधार वाटतो त्या मायबापाचा. एखादी वेळेस बायको नवऱ्याकडे लक्ष देत नाही, पण तीच जर आई जर दारात बसलेली असेल आणि तिचा मुलगा जर मोटरसायकल घेऊन जात असेल समोरून, लक्ष द्या कधी, पण जोपर्यंत तो मुलगा रस्ता क्रॉस करून दुसरीकडे जात नाही तोपर्यंत ती माय माऊली त्या लेकराकडे बघत असते. का? तिचा लोक जात असतो, तिच्या काळजाचा तुकडा जात असतो. एवढं प्रेम ती आई त्या मुलावर करत असते. अहो जगामध्ये कितीही मोठ्या मंत्र्यांनी पाठीवर थाप मारो, कितीही मोठा सेलिब्रिटी जवळून फोटो काढो, पण जे प्रेम माय बापाच्या हातामध्ये आहे, माय बापाच्या आशीर्वादामध्ये आहे, जगात ते प्रेम तुम्हाला कुठंच सापडणार नाही. अरे देव सुद्धा आई विना भिकारी होता. देव सुद्धा आईला देव स्वरूपात म्हणतो. आपण म्हणतो देव नाही. अरे सकाळी घरात उठल्यापासून संध्याकाळपर्यंत 2 देव आपल्या सोबत असतात, एक आई आणि एक बाप. तुम्ही काशी करून घ्या, आपण त्यांना काही देत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस आपण त्यांनी आपल्याला किती काय दिलं. अरे जेवढी आई प्रेम करते तेवढा बाप सुद्धा प्रेम करत असतो. फक्त एवढंच की आईचं प्रेम आपल्याला दिसत असतं, बापाचं दिसत नाही. कारण की बाप हा लपून रडत असतो, त्याला जगाला रडून दाखवण्याची त्याच्यात ताकद नसते. कोणताही बाप बघा, इथं बसलेल्या प्रत्येक ताईला आज त्यांच्या वडिलांची आठवण येईल. कोणताही बाप पाहत नाही. ज्या वेळेस त्याला कोणतं दुःख झालं असेल तो घरात कोणाला सांगत नाही, दूर जातो आणि
बाप म्हणतात. जगणं आईच्या स्वाभिमानासाठी असावं, जगणं आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं फक्त वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं, त्याला खरा मुलगा म्हणतात. अरे ज्या वेळेस एखाद्या बापाला एखादी छोटीशी मुलगी जन्माला येते, त्या बापाच्या जीवनामध्ये, प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये बाप असतो. लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुलीच्या जीवनात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये मुलगी नसती. ज्यावेळेस छोटीशी मुलगी जन्माला येते, ज्यावेळेस मुलगी जन्माला येते, त्यावेळेस त्या बापाला किती आनंद होतो. माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. तो बाप एवढी काळजी करत असतो त्या लेकराची. अरे ती मुलगी जेव्हा घरात पळू लागते, त्यावेळेस तिच्या घुंगराचा आवाज ज्यावेळेस येतो, त्यावेळेस बाप घरातच निवांत बसून तिच्याकडे पाहत असतो. किती लवकर माझी मुलगी मोठी झाली. पाहता पाहता मुलगी शाळेत जाते, शाळेतली मुलगी कॉलेजला जाते. आणि एक दिवस मुलगी जेव्हा कॉलेजला जाते, त्यावेळेस बापाला आठवण येते, माझी मुलीचं आता लग्न करण्याची वेळ आली. आणि बाप मुलीच्या लग्नाच्या पैसे जमा करण्यासाठी तालुक्याच्या गावावर जातो. अरे दिवस रात्र काबाड कष्ट करणारा बाप दिवसभर तालुक्याच्या बँकेच्या लाईन मध्ये थांबतो, त्या रांगेत थांबतो. का? माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे जमा करायचे आहेत. अरे अंगात फाटकी पणी नसती, दिवसभर रांगेत थांबलेला बाप असतो. 2चा ब्रेक होतो, सगळे लोक जातात, नाश्ता चहा पाणी करतात, पण तो बाप जात नाही. का? माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे. मी जर रांग सोडून गेलो तर दुसरे जण येतील, हा दिवस पण असाच निघून जाईल. सकाळी गेलेला बाप घर सोडलेला, संध्याकाळ होती पण तोंडात पाणी सुद्धा घेत नाही. आणि ज्या वेळेस मुलीला पाहायला, मुलगी मोठी होती, मुलीला पाहायला पाहुणे येतात आणि मुलीला पसंत करतात, त्यावेळेस बाप विचार करतो की आता लग्नाचं काम झालंच पाहिजे. बाप बँकेत जातो, फुलवाल्याच्या पाया पडतो, मंडपवाल्याच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, माझ्या मुलीचं लग्न आहे बरं, तुम्ही लग्नाला या. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या ताईडीचं लग्न आहे, तुम्ही लग्नाला या. बाप हात जोडतो त्या लोकांसमोर आणि सांगतो, माझ्या ताईच्या लग्नात काहीच कमी पडणार नाही, तुम्ही फक्त एकदा लग्नाला या. अरे आपण लग्नातल्या जेवणाला नाव ठेवतो, पण लक्ष देऊन ऐका, बाप एकदा जेवण करत असतो मुलीच्या लग्नात, पण त्याच्या घामाचा आणि कष्टाचा सगळा पैसा आणि सगळी मेहनत फक्त त्या दिवशी लावतो. म्हणून कधीच लग्नात जेवलेल्या मुलीच्या लग्नात जेवणाला कधी नाव नाही ठेवायचं. तो बाप एवढ्या मेहनतीने पैसा जमा करतो आणि आपण सहज सांगून जातो, काय स्वयंपाक झाला होता लग्नातला, कधीच नाव ठेवायचं नाही. अरे बाप ज्यावेळेस घरी येतो, आई गर्दा करते, आई सांगते, अहो तुम्ही कुठे गेलता दिवसभर? अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी घरातलं काम करते, शेताचं काम करते, बाहेरचं काम करते, सकाळी जाता आणि संध्याकाळी येता. आई ओरडती बाबाला, पण बाप एक शब्द बोलत नाही. हो, बाप घरात येतो, तसाच घरात निघून जातो, मधल्या खोलीत जाऊन झोपतो. ज्यावेळेस बाप रडायला सुरुवात करतो, त्यावेळेस मुलगी बापाजवळ येते, मुलगा जेवण करतो, निघून जातो. आई जेवण करते, झोपी जाते. बाप जेवत नाही, रात्रीचे 2 वाजतात. त्यावेळेस मुलगी बापाकडे जाऊन सांगते, बाबा चला ना बाबा, जेवण करून घ्या थोडस. ते वडील सांगतात, ताईडे मला भूक नाही, तूच जेवण कर. मुलगी सांगते, बाबा अहो माझ्या आईचा स्वभाव आहे, ती पण तुमच्यावर जास्त प्रेम करते, पण बाबा ती रागाच्या भरात बोलून जाते. हो, तिचं मनावर नका धरू बाबा, चला थोडे 2 घास खाऊन घ्या. बाबा सांगतात, मी नाही जेवत ताईडे, मला भूकच नाही. ती मुलगी काय सांगते? ती मुलगी म्हणते, बाबा जर तुम्ही जेवला नाही तर तुमची एकुलती एक ताईडी आज उपाशी राहील. अहो कितीही निर्दय हृदयाचा बाप असो, त्या ठिकाणी ताटकन उठतो आणि त्या पाटावर जाऊन बसतो.